मापाडी संघटनेचा विजय असो। हम सब एक है। कामगार एकजुटीचा विजय असो। कामगाराच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे। मापाडी संघटनेचा विजय असो। करण्यात आली। नमस्कार, तुम्ही पाहता जनसंवाद समाचारमध्ये मी मुख्य संपादक के डी साळुंके। आज आपण कळंब शहरामध्ये आहोत। या कळंब शहरामध्ये आज मापाडी हमाल या बैठकीचं आयोजन केलं होतं। या बैठकीमध्ये काय निर्णय घेतलेत, काय मागण्या होत्या, हमाल मापाडीचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ यादव आपल्यासोबत आहेत। नेमकं कशा संदर्भात या बैठकीमध्ये त्यांनी या ठिकाणी त्यांचे मुद्दे जे आहेत ते मांडलेले आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। नेमकं काय प्रकरण आहे, त्यांनी आज या ठिकाणी बैठक आयोजित केली होती। यादव साहेब, मला सांगा, आज तुम्ही पूर्ण या कळंब शहरातील जे मापाडी हमाल आहेत त्यांची बैठक घेतली होती। काय मागण्या होत्या तुमच्या आणि यापुढं कसं नियोजन असेल, कर्मचाऱ्याचं असेल, कामगाराचं असेल, आणि हमाली मापाडींना कशा पद्धतीने तुम्ही न्याय द्यायचं काम करताय? तर नमस्कार, मी रामभाऊ यादव बोलतो। आज कळंब मार्केट कमिटीमध्ये जे कष्टकरी हमाल मापाडी यांची बैठक घेण्यात आली। तर बैठकीचा उद्देश असा आहे, उस्मानाबाद जिल्ह्याला माथाडी कायदा हे 2004मध्ये महाराष्ट्र शासनाने लागू केला। मग 2006 पासून कामगार नोंदणी माथाडी बोर्डामध्ये करण्यात आली। पण या माथाडी कायद्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे, ते काही समाधानकारक नाही। म्हणून बैठकीमध्ये एकंदरीत सूर निघाला की माथाडी कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे आणि माथाडी कायद्याचा फायदा हे कामगारांना मिळाला पाहिजे। या दृष्टिकोनातून बैठकीत चर्चा झाली। दुसरी गोष्ट अशी की चर्चा अशी झाली, दर 3 वर्षाला मार्केट कमिटीमध्ये जे हमाली काम चालतं तर त्याची हमालीचा दर हा दर 3 वर्षाला ठरला जातो। मग ते दर वाढवावेत, ठरवावेत म्हणून संघटनेनं, उस्मानाबाद जिल्हा हमाल मापाडी संघटनेनं पत्र दिलं। आता उस्मानाबादच्या ऐवजी धाराशिव। मग DDR साहेबांनी बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये 40% हमालीचा दर पूर्वीच्या हमालीमध्ये वाढ करून दिलेला आहे। तर ते अजूनही कळंबच्या मार्केट कमिटीमध्ये दर वाढ मिळाला नाही, तर ते मिळाला पाहिजे। ह्या दृष्टिकोनातून आम्ही लवकरच सभापती, मार्केट कमिटीचे सचिव, माथाडी बोर्डाचे अध्यक्ष, माथाडी बोर्डाचे इन्स्पेक्टर, जे कोणी अधिकारी असतील त्यांनाही आम्ही विनंती करू आणि ह्या गोष्टीकडे लक्ष कसं देता येईल, तर ह्याच्यासाठी कळंबमधून धनाजी अडसूळ
हे चांगले चिकाटीनं काम करायला लागले. त्यांना साथ बाकीची सगळी मंडळी देत आहेत. तेव्हा कामगारांनी एकजूट ठेवलीच पाहिजे, केलीच पाहिजे, तरच न्याय मिळेल. आणि एकजूट असेल तर आपण हे सगळं सहज करू शकतो, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. तर माथाडी कायदा पूर्णपणे अंमलात आला पाहिजे. कारण का बऱ्याचशा अडीअडचणी आहेत, तर त्या बैठकीमध्ये अडचणी कशा सोडून घ्याव्या याच्याबद्दलही आम्ही चर्चा करणार आहोत. आणि हमालीच्या वाढीव दरामध्ये वाढ व्हावी म्हणून बी आम्ही एक कामगार महिला जो आहेत ना, या कामगार महिलांना आपलं आयुष्य घालवलं या कामामध्ये आणि ह्या महिलांना न्याय मिळालाच पाहिजे. ह्या महिलांना रात्रदिवस काम करून आपलं कष्ट करून त्यांना वंचित ठेवलेलं आहे. ह्या महिलांना काम भेटलं पाहिजे. आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर ह्या बाई बोलल्यात आणि आरक्षणाचा मुद्दा 50% असतानाही ह्या महिलांना वंचित का ठेवलं आहे ही ह्यांना विचारलं पाहिजे, शासनाला विचारलं पाहिजे आणि ह्या महिलांना न्याय मिळवून दिला पाहिजे. 50% आरक्षण कशामुळं दिलेलं आहे? आज महिला निराधार महिला आहेत, कामगार महिला आहेत. महिलाला चूल बिन मूल बी बघून अख्खा देश महिलांना फुरा. कुठं कमी महिला आहेत? महिलालाच का नको म्हणतात कामाला? आज 40-45, 45 वर्ष झालं कामगार म्हणून इथं आम्ही चाळणी करतो, झाडू मारतो. त्याचा मोबदला आम्हाला मिळालाच पाहिजेत. मी भीमराव शंकरराव कुचेकर बोलतो. हामड संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे काही दिवस, माझ्या अध्यक्ष म्हणून. मग माझं एवढंच म्हणणं आहे, 8% पसा दिलत होता, इथून पसा का बंद पडतो? कोणत्या कारणानं बंद पडला? आज मग आम्हाला त्या सिंहाचा वाटा असताना तुम्ही कचरा समजता का त्यांना? तुम्ही कोणत्या कारणानं तुम्ही समजता? कुणाच्या जेवढं तुम्ही खाता एवढं? कोणत्या कारणानं खाता? मग तुम्ही एवढं कचरा करून तुमच्या गोरेगाव तुम्ही राळ करीत असताल, ही बरोबर नाही तुमचं वागणं. माझं एवढं मत आहे की हमाल संघटना एक सिंहाचा वाटा म्हणून ह्याने जगावा असं म्हणून प्रत्येक गोष्टीला. आता मी म्हणतो महिला काय आहे? महिलांनी काय काम केलं नाही का? 8% महिला कामच करीत होत्या आणि इथून त्या कामच करणार त्या. मग ह्यांना ना करते काम कोणत्या कारणानं ना करते? ते 8% केल्याने इथून केलंच का नाही असं यापारी असं म्हणतात. मग कोणत्या कारणानं म्हणतात यापारी? त्यांची पहिली धुणी भांडी धुट होती, चौर होती, मग त्यावेळी बाया चांगल्या होत्या. आता ती सगळं पालतं पडलं. आता ह्यांच्याच फक्त मगरमत चालू झाली. ही कोणत्या कारण आहे यांची? असं का म्हणून करावं याने या पर्यायानं? महिलेला कामावर घेतलं पाहिजे, महिलेला कामावर घेतला पाहिजे. केलेलं आहे. काय सांगाल, म्हणजे काय तुमच्या मागण्या होत्या? आमची मागणी काय? आम्ही चाळणी कामदार महिला आहोत, तर आमचं महिलाला घरी ठेवलेलं आहोत, आम्ही कामावून घरी आहोत. आमची ही मागणी आहे की आम्हाला काम मिळावं, कामावर घ्यावं, जे आमचा पसा कुडता आहे ते आम्हाला मिळावा. तात्काळ आम्हाला कामाला घ्यावं. आम्ही उपाशी मारतात घरी सगळ्या महिला. कारण का त्याला काढलं बी कशामुळं ती बी त्याची चौकशी करा. घरी बसविल्यात समजा महिला, लायसनदार महिला असून चाळणी कामदार असून आम्हाला घरी बसविलेलं आहे महिलांना. मग ह्याचं तात्काळ घ्यावं. मग आमची एवढीच मागणी आहे की सगळ्या महिलाला कामावर घ्यावं. काय रुपये भेटू आठाने भेटू त्या महिला करतील काम. ही मी बबन रावसाहेब कदम, मार्केट यार्ड कळंब येथील हमाल असून आत्तापर्यंत ज्या काही सुविधा मिळणार होत्या ते काही आम्हाला आत्तापर्यंत मिळालेल्या नाहीत. आणि आमच्या योजनेचा आणि आमच्या आई भगिनीचा विचार कधीही मार्केटने केलेला नाही. आणि वरिष्ठ पातळीवर आम्ही कितीही प्रयत्न केले तरी पण आणखीन आम्हाला त्याचं प्रत्युत्तर काही मिळालेलं नाही किंवा आमची समज वगैरे काही काढण्यात आलेली नाही. आम्ही खोट्या आश्वासनावर आत्तापर्यंत जीवन जगत आहोत आणि प्रत्येक दिवस हा आम्हाला कष्ट केल्याशिवाय आमचा उगवतच नाही. आमच्या कष्टाची चोरी आणि कुणी करू नये आणि आमच्या कष्टाचा मोबदला माझ्या
बंधू भगिनीला सर्वांना. काय नाव तुमचं? सीताबाई मनोहर माने. मोठ्यानं बोला. सीताबाई मनोहर माने. काय मागण्या आहेत तुमच्या? आमच्या मागण्या आहेत त्या आमचं जे आम्हाला जे काम होतं आम्ही 12 वर्षापासून ह्या मोंड्यात राबतो हो का. चाळणी काम झाडझूड जे आम्हाला ही पसा जी होता का त्या पशापासून आम्हाला जे त्यांच्या मान्य केल्या आम्ही आतापर्यंत जे आम्हाला दिलं ते आम्ही त्यांच्या हर गोष्ट मनावर वागत होतो. एक बी गोष्ट त्यांची आम्ही कोणची ऐकली नाही म्हणायच्या या पर्याने येऊ द्या माझ्या पुढे. तर त्यांनी आमची मान्य करावी ही गोष्ट की आम्हाला जी होतं काम ते आम्हाला काम द्यावं. आमची एवढीच मागणी आहे बघा त्यांना, दुसरं काय नाही. तिने काढलेलं जी माता भगिनी आहेत ना एवढ्या त्यांनी घेतलंच पाहिजे कामाला. ठिकाणी जे हमाल मापाडी आहेत सगळे हमाल या ठिकाणी आहेत. तसेच या कळंब शहराचे नूतन तालुका अध्यक्ष जे धनंजय अडसुळे त्यांची या ठिकाणी नियुक्ती झाली होती आणि आज हमाल मापाडीची या ठिकाणी बैठक संपन्न झाली होती. त्यामध्ये नेमक्या काय चर्चा झाल्या होत्या, काय त्यांच्या मागण्या होत्या, काय सांगाल आज या ठिकाणी तुमची हमाल मापाडीची या ठिकाणी बैठक संपन्न झाली? हमाल मापाडी संघटनाची बैठक इथं आज आमचे जिल्हा अध्यक्ष रामभाऊ यादव यांच्या उपस्थितीखाली झालेले आहे. तरी आमच्या मागण्या ज्या होत्या त्या आतापर्यंत काही झालेल्या नाहीत, त्याबद्दल आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. मागण्या अशा होत्या, माताडी कायदा लागू करण्याबाबत आणि हमालाला हमाल भवन मिळण्याबाबत आणि जे महिलावर जे लायसनधारक असताना बी त्यांना कामावरून काढलेले आहे त्यांना कामावर घेणे आणि त्यांना मोबदला मिळावे अशी म्हणून आमची काय बैठक जी होती ती संपलेली आहे. तरी इथून पुढे याची चाचणी घेऊन आम्ही आपले जे माताडी कायद्याचे अध्यक्ष इन्स्पेक्टर जिल्हा अध्यक्ष आमचे रामभाऊ असे काही बसून आता पुढचं आव्हान जे आहे आमचा ती आम्ही बेमुदत संप ठेवू नाही तर 15 दिवस बंद ठेवू नाही तर 1 महिना मार्केट बंद ठेवू. माताडी कायदा लागू झाल्याशिवाय आम्हाला काय पर्याय बी नाही. आमच्या लोकांची इथं उपासमारी व्हायला आहे. त्यासाठी आम्हाला कसल्या बी हालतीमध्ये माताडी कायदा लागू झाला पाहिजे आणि हमाल भवन आमचं तात्काळ बांधून आम्हाला मिळणे. महिलाच्या हक्काची महिला अधिकाराची लाखो ह्या मोलाची हमाल संघटनेची घेऊन हाती मशाल निघाली महिला आघाडी. घेऊन हाती मशाल निघाली महिला आघाडी. निराधार महिला बरोबर कामदार महिला बरोबर हमाल संघटना बरोबर देऊ अधिकार मिळवून. ही आमच्या हक्काची महिला अधिकाराची लाखो या मोलाची ताकद या हमालाची घेऊन हाती मशाल निघाली महिला आघाडी.